सुद्धा हे सगळं माझ्यामुळं. मुळेच का संजय, एवढ्या गोष्टीचे एवढं वाईट वाटून घेतेस? त्या ज्या काय बोलल्यात ना त्याचं मला काही बी वाईट वाटलेलं नाही. आणि तुला माहित आहे ना त्यांचा स्वभाव. आणि ते सगळं जाणून बुजून करतात हे माहित आहे मला. तुझा सगळा सपोर्ट काढून घ्यायचा आहे त्यासनी, तुला एकटं पाडायचं आहे. पण त्यांनी तुमच्याशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. अगं एवढ्या एवढ्या गोष्टीचं एवढं. आणि एखाद्यानं आपल्याला शिवी दिली आणि आपण ती घेतलीच नाही तर काय होतं? त्याचं धन त्याच्याकडे, आपल्याला काय फरक पडतो? आणि काय रडायला लागली आहेस? पोलीस होणार आहेस ना? अशी सारखी रडत बसणार? बघ, मी मुक्कामला आज थांबणार आहे. तू अशी रडक्या चेहऱ्यानं जर बोलणार असशील ना तर मी जाऊ का? नाही. आज बघू. ये हुई ना बात. रंजाचा फोन आहे, बघ काय म्हणतो. हॅलो संजू, मी तुला लाख वेळा सांगून सुद्धा तू मामांकडून स्वाती लवंगारेचा ऍड्रेस घेतलायस. हा, मग तुम्ही कुठे देत होते मला त्यांचा ऍड्रेस, म्हणून मी मामांकडनं घेतला. हो, कारण मी तुला सांगितलं होतं जायचं नाही म्हणून. आहो सॉरी, पण मी पण तुम्हाला मगाशी म्हणले होते ना की मी हे काम करणार म्हणजे करणारच. हे बघ संजू, 2 दिवसात कांबळे मॅडम येत आहेत, त्या आल्यानंतर आम्ही बघू. तू तुझ्या ट्रेनिंग कडे फोकस कर, यात पडू नकोस. हा, त्या येत आहेत 2 दिवसात. पण मला एक गोष्ट सांगा, समजा रायाच्या माणसांना काहीतरी भनक लागली की पोलीस ती फाईल शोधतायत आणि त्यांनी ती फाईल गायब केली तर? हो, ते आहेच म्हणा, पण तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी हे काम करते व्यवस्थित. आणि तसं पण हा सगळा माझ्या ट्रेनिंगचाच भाग आहे ना, असं समजा. संजू, तू ऐकणार नाहीयेस का? आहो, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ती फाईल हवी आहे की नाही, मग तुम्हाला ती फाईल मिळणारच. ठेवते. संजू, संजू, ही काही ऐकणार नाही. डिटेल्स देऊन मीच माती खाल्ली. ही करेल की नाही? करेल. तशी हुशार आहे आमची राणी सरकार. संजय, काय अडचण आहे काय? नाही, म्हणजे अडचण अशी नाहीये दाजी, पण खरं तर ना माझं एक लय महत्वाचं काम आहे. मी 1-2 तासासाठी बाहेर जाऊन आले तर चालेल का? अगं चालेल की. नक्की ना? जाऊन ये, मी पण जरा पडतो. म्हणजे तुम्ही दोघं आला का नाही, गप्पा मारताना जांभयात येणार नाही. आणि बघ, निवांत जा का मी येऊ सोबतीला? नाही नाही, त्याची काही गरज नाही. हे माझंच काम आहे आणि मी एकटीनच केलं पाहिजे. आलेच. हा, तुम्ही तोपर्यंत आराम करा. हा, दादासाहेब ढाले पाटील, तुमचा फोन आला आणि आमचा दिस बनला. दिवस बनला नाही, दिवस गणला. ए राया, तुझा प्लॅन फसला. आपला जॉईन व्हेंचर आहे दादासाहेब. आणि कसं आहे, येळ चांगली असू नाही तर वाईट असू, साथ देणं राया गोजमगुंडेच्या ब्लड मध्ये टचम टच भरलाय. प्लॅन फसला कसा काय? अरे, त्या रणजितरावांनी नवीन मजूर आणले सुद्धा आणि त्यांच्या फार्म मध्ये कामाला सुरुवात केली सुद्धा. पुन्हा बंद पाडू, त्यात काय एवढे? बारका माणूस आणि बारके विचार.
हे राया, आता हे असे बारकुले बारकुले घाव पारून झाड कोसळणार नाही, फार फार तर वाळलेले पत्ते पडतील. मग आता डायरेक्ट हाबाडा, एक घाव नाही, डायरेक्ट धुरळा. हा, पण तो घाव आता कसा आणि कुठं घालायचा त्यासाठी आपल्याला बसून विचार करून ठरवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला भेटलं पाहिजे बाबूजी. वेळ आणि जागा आम्ही तुम्हाला सांगू. रायदा, आम्हाला डिस्टर्ब नको करू. सध्या आम्ही इथं वावरत नसतोय. आम्ही आमचा वट सिद्ध करण्यामध्ये बिजी आहे. डाले पाटील, हॅलो. हा मामा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या हॉटेलवर पोहोचले बर का. अयो, 3 रूम बुक आहेत. मग आता नाही, तुम्ही नका काय काळजी करू. मी बरोबर शोधून काढते त्या पोरीची रूम कुठली आहे ते. हा मामा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळून करेन. हा, ठेवू का. काय रे, कशाला 10-12 फोन करता? हा, सारखं सारखं मला नका सांगत जाऊ, कळलं ना. अरे हो रे,